विदर्भ एजन्सीज कंप्लीट पॉवर सोल्युशन, एक्साइड केअर, लुमिनस, एमेरॉन, मायक्रोटेक, ओकया कंपनीचे बॅटरी व इन्व्हर्टर उपलब्ध. हॅवल्स गोल्ड मेटल फॅनचे डिस्ट्रीब्युटर. बजाज ओरिएंट फॅन होलसेल दरात उपलब्ध. प्रत्येक वस्तूवर 10% ते 40% पर्यंत सूट. एकदा अवश्य भेट द्या. विदर्भ एजन्सीज, नगर परिषद जवळ, दिग्रस. प्रोप्रायटर मकसूद शेख. संपर्क मोबाईल क्रमांक 9420044316 व 9175687854 दिग्रस. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीस दिग्रस पोलिसांनी केले 2 तासात जेरबंद. मागील 2 महिन्यापासून एक अनोळखी इसम काळ्या रंगाचे दुचाकीवर येऊन नंबर प्लेटवर काळ्या रंगाचा स्टिकर लावून तोंडाला गमछा बांधून दिग्रस शहरातील बंगलेआउट, भास्करवाद लेआउट, व्यंकटेश नगरी, पाटील नगर या भागात रात्री येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना ब्रँड टच करायचा व मोटरसायकल घेऊन पळून जायचा. या प्रकारामुळे सदर परिसरातील महिला भयभीत होऊन त्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी डॉक्टर तेजस सारडा यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी 3 पथके तयार करून यातील अज्ञात आरोपीचा वेळोवेळी शोध घेतला. तसेच यातील अनोळखी आरोपीबद्दल गोपनीय माहिती देणाऱ्यास 10,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले व याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे प्रसारित केली. दिनांक 26 एप्रिल रोजी यातील एका महिला फिर्यादीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नामे मोहम्मद नियाजी मोहम्मद इब्राहिम, वय अंदाजे 42 वर्ष, राहणार दिवाननगर, दिग्रस, जिल्हा यवतमाळ यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक 319/2026 कलम 74, 75(2), 78(2), 79 BSN अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील फरारी आरोपी व मोटरसायकलचा पोलीस स्टेशन दिग्रस येथील अधिकारी व अंमलदार यांनी शोध घेऊन आरोपीस मोटरसायकलसह ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन दिग्रस येथील प्रभारी अधिकारी परिवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री तेजस सारडा साहेब यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केली. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.